एजंट नेमायचे, कामं मंजूर करून घ्यायचे, कमिशनची टक्केवारी ठरवायची, जनतेच्या पैशांची लूट करायची आणि गावाचा विकास थांबवायचा। बीडमध्ये झळकलेल्या बॅनरवर भ्रष्टाचाराची कथित पद्धत चक्क क्रमानं सांगण्यात आली आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले। बीडच्या शिवाजी पुतळा परिसरात आणि शासकीय निवासस्थानाच्या बाहेर झळकलेले बॅनर सध्या शहरातच चर्चेचा विषय ठरले। देवेंद्र फडणवीस हे एक टोळी चालवतात, ही आहे भ्रष्टाचारी टोळीची पद्धत, असा थेट आरोप या बॅनरवर करण्यात आलाय। बॅनरवर पुढे भ्रष्टाचाराची कथित पद्धत ही नमूद करण्यात आली आहे। एजंट नेमणे, कामे मंजूर करून घेणे, कमिशनची टक्केवारी ठरवणे, जनतेच्या पैशाची लूट करणे आणि गावाचा विकास थांबवणे। विशेष म्हणजे हे बॅनर भ्रष्टाचार मुक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव राठोड यांच्या नावानं लावण्यात आले। एका बॅनरवर तर थेट देवा भाऊ आता माझ्याकडे बघा असा संदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करण्यात आला। तर भ्रष्टाचार मुक्त भारत असा नारा देत महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। दुसऱ्या बॅनरवर एका गावात 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा करत त्या निधीच्या वापराबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्यामुळं बीडच्या रस्त्यावर लागलेले हे सगळे बॅनर आता फक्त जाहिरातींचे फलक राहिलेले नाही आहेत, तर थेट राजकीय आरोपांचं व्यासपीठच बनलंय। या बॅनरवर करण्यात आलेल्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर दिलं जातं, गौरव राठोड यांच्या आरोपांना राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते, बीडमध्ये लागलेल्या बॅनरमुळं आता राजकीय वातावरण तापणार का आणि आरोपांमागची पुढची भूमिका काय असणार आहे, याकडे आता बीडकरांचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा लोकाशा TV। धन्यवाद।